बीड शांत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठवाड्याचा एक भाग। पण आज या बीड जिल्ह्यातून जी बातमी समोर येते की ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। गुन्हेगारीचा नंगा नाच आणि कायद्याचा धाक संपल्याची ही कहाणी आहे। परळी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक थरारक घटना घडली। भावाभावाच्या नात्यात एवढा द्वेष की घरात घुसून बापासह 3 पोरांना बेदम मारहाण। आणि या कवऱ्याची परिसीमा म्हणजे एका निष्पाप मुलीला विष पाजण्याचा प्रयत्न। हे सारं घडत असताना मदतीसाठी किंकाळ्या मारणारं कुटुंब आणि या सगळ्यावर थंड प्रतिक्रिया देणारं प्रशासन। ही हादरवणारी घटना घडली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील हेळंब गावात। किरकोळ कौटुंबिक वाद आणि जमिनीच्या जुन्या वैमनस्यातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। वासुदेव आंधळे या त्यांच्या कुटुंबावर भावकीतील काही लोकांनी अचानक हल्ला चढवला। हा हल्ला इतका भयानक होता की हल्लेखोरांनी कोणतीही दयामया दाखवली नाही। घरात घुसून लाट्या काट्या आणि दांडक्यानं त्यांनी वासुदेव आणि त्यांच्या 3 मुलांना बेदम मारहाण केली। या हल्ल्यात वडील आणि 3 मुलं गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर इतकी मारहाण झाली की ते सर्वजण बेशुद्ध पडले। पण हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी माणुसकीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या। वासुदेव आंधळे यांच्या एका मुलीला बेदम मारहाण करून बेशुद्ध करण्यात आलं, तर दुसऱ्या एका निष्पाप मुलीला त्यांनी विष पाजले। हे केवळ मारहाणीचं प्रकरण नाही, तर हे कौर्य आहे। मारहाण झालेले वासुदेव आंधळे यांनी स्वतः या थरारक घटनेची माहिती दिली। ते सांगतात, हल्ला करणाऱ्या लोकांनी याआधी आमच्यावर छेडछाड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे राग होता। दाखल केलेली केस मागे घे नाहीतर जीवे मारतो अशी धमकी देत हल्लेखोरांनी कुऱ्हाडीचा दांडका आणि काठ्यांनी मला आणि माझ्या मुलांना मारहाण केली। ते सर्व बेशुद्ध झाल्यावर एका मुलीलाही मारून बेशुद्ध केलं आणि दुसऱ्या मुलीला विष पाजलं। या संपूर्ण घटनेचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा व्हिडिओ बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करतोय। मारहाण एवढी होती की वडील आणि त्यांची मुलं रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले। आपलं काम झालं असं समजून आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाले। सुदैवानं गावातील काही लोकांनी मानवता दाखवली आणि त्यांनी बेशुद्ध पडलेल्या वासुदेव आंधळे आणि त्यांच्या मुलांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात मदत केली। या मदतीमुळेच या पीडित कुटुंबाचा जीव वाचू शकला। या घटनेनंतर न्याय मिळवण्यासाठी पीडित कुटुंब सर्वात आधी पोलीस ठाण्यात गेलं। पण इथेच खरी धक्कादायक गोष्ट समोर येते। पीडित कुटुंबाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली। ज्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला, ज्या मुलीला विष पाजलं, त्यांची तक्रार घेण्यास पोलीस तयार नाहीत। पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी तुम्ही अंबाजोगाईला जाऊन निवेदन द्या असं सांगून त्यांना परत पाठवले। पोलिसांनी दाद न दिल्यानं निराश झालेल्या वासुदेव आंधळे यांनी थेट अधीक्षक कार्यालयात धाव घेतली। त्यांना वाटलं की निदान वरिष्ठ अधिकारी तरी न्याय देतील, पण इथेही त्यांना निराशाच मिळाली। पोलीस आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने हताश झालेल्या या पीडित कुटुंबानं आता थेट पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे आतर्क हाक दिली। आम्हाला न्याय द्या अशी त्यांची कळकळीची मागणी। गुंडाकडून मार खाऊनही न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? मुख्यमंत्री महोदय, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल तर या कुटुंबाला तातडीने न्याय मिळणं गरजेचं आहे।